नमस्कार, मी सुनीता. आज तुमच्यासाठी गॅस लाईट ह्या चित्रपटाची कथा घेऊन आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉर्ज कुकर यांनी केले आहे. ते संवेदनशील आणि कुशल दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ते अभिनेत्यांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेण्यात तरबेज होते. गॅस लाईट या शीर्षकाचा अर्थ असा आहे की या चित्रपटात घरातील गॅस दिवे कधी मंद तर कधी तेज होतात. नायिकेला हे दिसतं, पण तिचा नवरा तिला सांगतो की तसं काहीच होत नाही. त्यामुळे ती स्वतःच्या समजुतीवर शंका घेऊ लागते. म्हणून गॅस लाईट हे नाव फक्त दिव्यांपुरतं मर्यादित नसून मानसिक फसवणुकीचं प्रतीक आहे. ही कथा आहे पॉला नावाच्या एका तरुणीची. लहानपणी काकूच्या खुनाच्या धक्क्यामुळे पॉलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि ती काही काळासाठी जगापासून दूर गेली. काळ पुढे जातो. पॉला मोठी होते आणि तिच्या आयुष्यात गेगरी येते. दोघांचं लग्न होतं आणि ते लंडनमधील जुन्या घरात राहायला जातात. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण हळूहळू घरात विचित्र गोष्टी घडू लागतात आणि पॉलाचं बाहेरचं जग जणू कमी होत जातं. गेगरी तिला हळूहळू सर्वांपासून दूर करतो. नोकरांनाही तिच्यावर लक्ष ठेवायला सांगतो आणि नॅन्सीला तिच्या विरुद्ध उभं करतो. आणि मग सुरू होतो एक अदृश्य खेळ, मानसिक छळाचा, शंकेचा, भीतीचा. घरातील वस्तू अचानक गायब होतात. गॅसचे दिवे स्वतःहून मंद, तेज होतात आणि वरच्या मजल्यावरून येणारे पावलांचे आवाज हे सगळं पॉलाला जाणवतं. पण गेगरी तिला सांगतो, हा सगळा तुझा भ्रम आहे. हळूहळू पॉला स्वतःच्या शहाणपणावरच शंका घेऊ लागते. ती खरंच वेडी होत आहे का? पण सत्य काही वेगळंच असतं. एक थरारक, भयानक सत्य. पॉलाला वेडी ठरवून तिच्या डोळ्यासमोरच सत्य लपवण्याचा गेगरी प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक अंधारात एक प्रकाश असतोच. इन्स्पेक्टर ब्रायन, तो एकमेव माणूस ज्याला पॉलाच्या वेदनेतून सत्याची चाहूल लागते. शेवटी तो उघड करतो या सगळ्या भयानक खेळामागचं खरं रूप. ही कथा विश्वास, फसवणुकीची आणि एका स्त्रीच्या मनाशी खेळलेल्या धोकादायक खेळाची आहे. जॉर्ज कुकर यांनी गॅस लाईटची कथा अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. घरातील बंद जागा, प्रकाश अंधाराचा वापर आणि शांत वातावरण यामुळे ताण सतत जाणवतो. कथा हळूहळू पुढे सरकते आणि प्रत्येक प्रसंगातून नायिकेचा मानसिक ताण वाढत जातो. साधे पण अर्थपूर्ण संवाद गॅस लाईटिंगचा प्रभाव स्पष्ट करतात. त्यांनी भावनात्मक सूक्ष्मता, क्लोजअपचा योग्य वापर आणि प्रकाश छायांचा खेळ यामुळे मानसिक थरार प्रभावीपणे दाखवला आहे. एकूणच चित्रपट साधा, हळू आणि वातावरण प्रधान असून प्रेक्षकांना पूर्णपणे कथेत गुंतवून ठेवतो. हा चित्रपट उत्कृष्ट छायाचित्रण, सुंदर प्रकाश योजना आणि प्रभावी दृश्यरचनेसाठी ओळखला जातो. व्हिक्टोरियन पोशाख आणि सेट्समुळे वातावरण अधिक उठावदार बनतं. चित्रपट पुरुष सत्ताक व्यवस्थेचं प्रभावी चित्रण करतो. पॉला अनेक लोकांमध्ये असूनही एकटीच राहते, कारण कोणीही तिचं संरक्षण करू शकत नाही. शेवटी ब्रायनमुळे तिला सत्य कळतं आणि स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद मिळते. हा अत्यंत प्रभावी क्षण ठरतो. इन्ग्रिड बर्गमन यांचा अभिनय इतका प्रभावी आहे की त्या संपूर्ण चित्रपटभर प्रेक्षकांचं लक्ष खिळवून ठेवतात. त्यांच्या नजरेत आणि भावनांमध्ये प्रेक्षक पूर्णपणे गुंतून जातात. त्यामुळे अनेक प्रसंग भावनिकदृष्ट्या तीव्र वाटतो. पॉलाची असहाय्यता, भीती आणि गोंधळ त्यांनी अत्यंत ताकदीने साकारला आहे. एका भोळ्या आणि असुरक्षित स्त्रीची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिकपणे दिसते, ज्यामुळे प्रेक्षकही तिच्यासोबत तो मानसिक ताण अनुभवतो. त्यांच्या या प्रभावी अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. चार्ल्स बॉयर यांनी गेगरीचा कपटी आणि धूर्त स्वभाव उत्कृष्टपणे दाखवला आहे. त्यांचा शांत पण धोकादायक अभिनय खूप प्रभावी ठरतो. चित्रपट संपला तरी डोळे मिटल्यावर एक दृश्य स्पष्ट आठवत राहतं. पॉला त्या खोलीत उभी आहे. तिचे डोळे भीतीने वर पाहत आहेत आणि गॅस लाईट हलकेच लुकलुकत आहे. तर मग सत्य काय आहे हे पाहण्यासाठी हा चित्रपट पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.